नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आज एक सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट तुमच्यासमोर डिस्कस करणार आहे। तो म्हणजे नीट UG 2026 ची जी रीनीट एक्झाम झालेली आहे, ज्याला आपण पुनर्परीक्षा असं म्हणतो। या पुनर्परीक्षेचा रिझल्ट कधीपर्यंत येऊ शकतो? 21 जून रोजी एक्झाम झाला आणि त्यानंतर काल 13 तारखेला 6-7च्या दरम्यान आपल्याला जी काही OMR सीट आहे ती ऑफिशियल NTA ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला उपलब्ध झालेली आहे। त्यावेळेस आपल्याला जे कॉम्प्युटरनं रीड केलेले रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा आपल्याला मिळालेले आहेत। त्या आधारे आपला जो OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस याच्यावरून आपला स्कोअर आपल्याला कॅल्क्युलेट करता येणार आहे। आता स्कोअर कॅल्क्युलेट करण्यासाठी जी आन्सर की आहे ती आन्सर की कोणती आपण वापरायची आहे, तर जी प्रोव्हिजनल आन्सर की किंवा तात्पुरती आन्सर की आपण जे म्हणतो त्याचा वापर आपण करू शकता। त्यामध्ये फिजिक्समध्ये एका प्रश्नाला 2 उत्तर आलेत आणि एका ठिकाणी आपल्याला बोनस मार्क्स मिळणार आहे। त्यामुळे प्रत्येकाने ज्यांनी पेपर नीटचा दिलेला आहे त्यांना सर्वांना बोनस मार्क 100% मिळणार आहेत। त्यामुळं ते कॅल्क्युलेट करायला हरकत नाही। एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या प्रश्नाचं उत्तर 2 आहेत त्या 2 उत्तरामध्ये ज्याला बबलिंग केले, दोन्हीपैकी एकाला बबलिंग केले, अशा विद्यार्थ्यांना मात्र 100% मार्क मिळणार आहेत। मात्र तो जर समजा तो अटेम्प्टच नाही केला तर मात्र त्याचे मार्क्स मिळणार नाही। त्याचबरोबर ज्या 2 प्रश्नांचे उत्तर जो 2 पर्यायाचे उत्तर बरोबर आहे ते सोडून इतर पर्यायाला जर समजा बबलिंग केलेलं असेल तर मात्र तुम्हाला -1 मार्क मिळणार आहे। वास्तविक या टॉपिकमध्ये या प्रश्नाच्या बाबतीत 2 उत्तर असतील तर काही विद्यार्थ्यांनी 2 उत्तरांना जर बबलिंग केलेलं असेल तर आपल्या NTAच्या इन्फॉर्मेशन ब्रोशरनुसार असा नियम आहे की 2 बबलिंग केले की -1 मार्क मिळू शकतो। परंतु हे दोन्ही उत्तरं बरोबर असल्यामुळे कदाचित 4 मार्क्स त्यांना मिळू शकणार आहेत। हा मुद्दा काय होऊ शकतो हे रिझल्ट नंतर आपल्या लक्षात येऊ शकते। आज आपण जो काही OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस पाहिले त्यानंतर आपला जो स्कोअर निघणार आहे तो आपण कोणती प्रमाण मानणार आहे, तर कदाचित जे काही आपल्याला प्रोव्हिजनल आन्सर की दिलेली आहे तीच आपण प्रमाण म्हणून आपला स्कोअर काढायचा आहे। परंतु त्याच्यावरती चॅलेंजेस 28 जूनच्या संध्याकाळी 11 वाजेपर्यंत आपण ज्यांनी चॅलेंजेस दिले त्या चॅलेंजेसचं काय झालं हे आपल्याला कधी समजू शकतं? आता जे काही आता सध्याच्या OMR सीट जे आहे ते OMR सीट आणि रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस या OMR सीटवरती चॅलेंज देण्यासाठी आपल्याला जी डेट दिलेली आहे ती उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आहे। म्हणजे 15 जुलै 2026च्या 11 वाजेपर्यंत आपल्याला या सर्व गोष्टीसाठी चॅलेंज देता येणार। आज रात्रभर चालू आहे सर्व। परंतु जर या चॅलेंजेससाठी वेळ संपल्यानंतर रिझल्ट कधी येऊ शकतो? आता रिझल्टच्या बाबतीमध्ये टॉपिक कोणते शिल्लक राहिले? एक तर OMR सीट आपल्याला उपलब्ध झालेली आहे, त्याचबरोबर रेकॉर्डेड रिस्पॉन्सेस सुद्धा उपलब्ध झालेले आहेत। त्यानंतर फायनल आन्सर की आपल्याला येणे आवश्यक आहे, फायनल आन्सर की, आणि दुसरा जो आहे तो रिझल्ट। एवढा सोपा टॉपिक राहिला आणि त्यानंतर काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू होणार। तर आपला फायनल आन्सर की आणि रिझल्ट एकदमच येणार आहे। कदाचित चेंज होणार आहे का? जरी चेंज झालेलं असेल तरी सुद्धा जे काही चेंज होणार आहे ते आन्सर की आणि ॲक्च्युअल तुमचं मार्कशीट जे आहे हे जे मार्कशीट आहे ते तुम्हाला पब्लिश होणार आहे। हे कधी होऊ शकतं आहे? एक्झाम्पल धरून चाला की जे चॅलेंजेस आहेत ते चॅलेंजेस उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत संपतील। उद्याचा दिवस 15 आणि 16 आणि 17 तारखेच्या संध्याकाळपर्यंत टोटल चॅलेंजेसवरती जे काही ऑब्जेक्शन्स आहेत, जे चॅलेंजेस आहेत ते एका टीमकडे दिले जातील आणि 2 ते 3 दिवसांमध्ये आपल्याला त्याच्यावरती आन्सर मिळू शकतं आणि त्याचबरोबर डायरेक्ट फायनल रिझल्ट आपल्याला येऊ शकतो। तो कधी येऊ शकतो? 17 तारखेच्या पुढे, 17 जुलैच्या पुढे, म्हणजे 18 किंवा 19 तारखेच्या आसपास आपला फायनल रिझल्ट येऊ शकणार आहे। आता फायनल रिझल्टमध्ये काय राहिलेलं आहे? आपले मार्क्स तर आपल्याला 100% मिळालेले आहेत। फक्त राहिलेला टॉपिक जो आहे तो आपल्याला किती ऑल इंडिया रँक येणार आहे। आपल्या जे काही स्कोअर कार्ड आहे त्याच्यावरती आपला रोल नंबर, ॲप्लिकेशन नंबर, आपलं विद्यार्थ्याचं नाव, त्याच्या पालकांची दोन्ही नावं, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी या सर्वांचं पर्सेंटाईल,
टोटल पर्सेंटाईल आणि टोटल स्कोअर आणि ऑल इंडिया रँक फॉर काउन्सिलिंग म्हणून एक रँक येतो आणि कॅटेगरी रँक म्हणून एक आपल्याला येतो आणि त्यानंतर खाली मात्र कॅटेगरीनुसार ओपन आणि EWSसाठी किती मार्क्सला इलिजिबिलिटी राहील हे दरवर्षी बदलते आणि ह्या वर्षीचे किती असू शकेल हे सुद्धा त्यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर OBC SC ST किती असू शकणार आहे तो पर्सेंटाईल सुद्धा यामध्ये येणार आहे. त्याचबरोबर PWD साठीचा सुद्धा जी 45 पर्सेंटाईल ओपन आणि EWSसाठी आहे तो सुद्धा किती मार्क्सला असणार आहे ते येणार आहे. एवढंच सर्व आपल्याला स्कोअर कार्डमध्ये मिळेल आणि स्कोअर कार्डच्या नंतर आपले मार्क्स आणि मार्क्स बरोबर ऑल इंडिया रँक म्हणजेच तुमचा भारत देशातला कितवा क्रमांक आहे हे येणार आहे. त्यानंतर आपली काउन्सिलिंग प्रोसेस सुरू होणार आहे. 17 जुलैच्या नंतर 100% रिझल्ट येऊ शकतो. तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजपर्यंत सर्व प्रकारच्या टॉपिकमध्ये आपण जी सांगण्याचा गोष्ट प्रयत्न केलेला आहे त्या सर्व विद्यार्थी आणि पालकांनी त्या काटेकोरपणे पालन करा की जेणेकरून काउन्सिलिंगच्या प्रत्येक टप्प्यावरती एखादी छोटीशी चूकसुद्धा महत्त्वाची असू शकते आणि ती होऊ नये आणि जर झालं तर त्याच्यासाठी खूप मोठी 5 वर्षाची आपल्याला किंमत मोजावी लागू शकते. त्याचबरोबर मी आजपर्यंतच्या खूप साऱ्या टॉपिकमध्ये अनुभवातून सांगतो की खूप सारे विद्यार्थी आणि पालक ज्यावेळेस प्रत्यक्षात काउन्सिलिंगमध्ये स्वतः काही चुका करतात त्या चुका झाल्यानंतर सुधारण्यासाठी आपल्याकडे येतात. तर या सर्व गोष्टी होऊ नये यासाठी आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्रामसाठी आपल्या 94 21 066 225 त्याचबरोबर 95 11 79 13 10 या नंबरवरती संपर्क करून आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये सामील व्हा. आजपर्यंत आपण फक्त व्हिडिओ पाहत असेल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मात्र आजच चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. एवढंच या निमित्ताने.